तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो होतो सिटीत काय म्हणल्यावर आपण एक सेतू जरा दाखले काढायचे होते, तिकडेच निघालो होतो. आपला सूर्याभाई चांगला 2 दिवस झाला पाऊस पडला नाही, म्हणून आज आपल्या सेतूत काम करायला जावं म्हणलो. तर रस्त्यानं तर चांगलं जात होतं, असं म्हणत तो बरं आपलं लावले हजेरी पावसानं. त्यात काय विषय नाही म्हणलं, जाऊ द्या भिजत तर भिजत म्हणलं. डायरेक्ट आम्ही येऊन थांबलो पुण्या नाक्याला थांबल्यावर पाऊस तर स्टार्टिंग चालू झाल्यावर पहिल्या एक 4-5 गाड्या उभारल्या होत्या, नंतर एवढ्या येतील असं वाटलंच नव्हतं. बघच तर सगळं पब्लिकचं भिताड गोळा झालं. ऐन टायमाला इष्ट तर एवढ्या यायला त्या का नाही काय विचारूच नका, एकदम असं ब्रिज खाली जाम झालं सगळं. आपल्या सोलापुरात तर असला पाऊस पडायला का नाही, सकाळ दुपार संध्याकाळ. हे भैया तर पावसाला कंटाळून नीट नीट गाडी घेऊन गेले आपले भैया, त्यात काय विषय नाही, पाऊस तर आपला चालूच होता. थोड्याच वेळात जरा पाऊस वाढल्यावर इथं धबधबा बी चालू झालता. आम्ही तर लई कंटाळलेलो पावसाला, त्याच्यामुळं काय विषय नाही. भिजत तर भिजत आपल्या घरी चल म्हणलो होतो भाईजीला, काय ऐकलं नाही. तर आला की आपला भैया बी आला, भिजत निघाला डायरेक्ट. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा व्हिडिओ जर असला भारी गेलता की नाही, क्वालिटी एकदम. वरनं पाऊस पडाला ना, आपले महाराज असं एकदम पावसात पॉशमध्ये थांबले. पाऊस थोडा कमी झालता म्हणून डायरेक्ट आलो घरी आलो तर काय आपलं छोट्या डॉननं सगळे गाणे लावला होता. रात्री तर लाईट पण गेलती आणि पाऊस पण लई मोठा गेलता, म्हणून डायरेक्ट ब्लॉग सकाळीच चालू केलो. तर आपल्या भैयाचा फोन आला. भैया म्हणला चल म्हणलं जरा आपल्याला फोटोशूट करून यायचा म्हणला. बरं चला भैया म्हणलो आणि डायरेक्ट गेलो भैयासोबत फोटोशूटला. मग रस्ता कवर करून आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट आपल्या स्टुडिओवर आलो. फोटो ते काढले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढल्या मुलं. धन्यवाद.